नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त. दादा, आता मला थोडीशी माहिती द्या. आपण एक 2-3 याचे व्हिडिओ केलेलेच आहेत काय, पण काही प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांसाठी मिळू देत. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, शेतकऱ्याला आपण सांगणार आहे, खोटं काही सांगायचं नाही. तुमचं बघून शेतकरी वापरायचं धाडस करणार आहेत. माझं औषध खपण्यासाठी हा व्हिडिओ आपण करत नाही. आणि थोडंसं जरासं मला डिटेल माहिती द्या. तुम्ही मल्टीप्लायर याला कसं वापरले? मल्टीप्लायर सुरुवातीपासून वापरतोय मी. बीज प्रक्रियापासून प्रत्येक महिन्याला 1-1 किलोचा डोस देतो याला. माझा 3 एकरचा प्लॉट आहे. सुरुवातीला 1 एकराचं नियोजन होतं, परंतु मी ते पुढे ढकलून पुणे 3.25 एकरावर नेले. महिन्याला 1 किलो कंटिन्यू एका प्लॉटला वापरतो आहे. सर्वसाधारण 1 एकर 4-5 गुंठ्याचे माझे प्लॉट आहेत. एका ठिकाणीच आहेत, पण टप्प्याटप्प्यात आहेत ठिबकच्या हिशोबानं. प्रत्येक महिन्याला मी 1-1 किलो मल्टीप्लायर त्याला ठिबकमधून दाबतोय दिलेला आहे. आणि आत्ताच त्याची पहिली फवारणी केलेली आहे. आज पहिली फवारणी? आज पहिली फवारणी. किती दिवस आले हो प्लॉट चालून? प्लॉट जवळपास आता हळदीचा प्लॉटहून 2 महिने पूर्ण झालेत. पहिली फवारणी झाल्या. आणि सोयाबीन हा माझा आहे आता जवळपास 25 जूनचा. 25 जूनचा आज फुलकळीवर आहे पूर्ण सोयाबीनला त्याला दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन करून मी त्याला फवारणी घेतलेली आहे. ओके. मला सांगा, आता तुमच्या गावामध्ये बाकीचे पण प्लॉट आहेत, तुम्ही येता जाता बघता. आपल्याला कंपॅरिझन कोणाचं करायचं नाही आहे, पण त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये जिथं आपण म्हणतो की मल्टीप्लायरची बीज प्रक्रिया झालेली आहे आणि ड्रीपमधनं सोडलंय, त्याच्यामुळं तुम्हाला इतर प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवतोय? मला आता फुटव्यांची संख्या दिसायला लागल्या. 2, 3, 4 कुठं 5 अशी फुटव्यांची संख्या दिसायला लागल्या. दाखवणार शेतकऱ्यांना जरा? काही अडचण नाही. हे बघा, इथं जवळपास 2-3 फुटवे आहेत. इथं जवळपास 4-5 फुटवे आहेत. त्याची स्टंप बघा, इथे फुटवे बघा. सर्व 3-4 फुटवे आता सुरूला आहेत जवळपास. ओके. बाकीच्या प्लॉटमध्ये मग तुम्हाला काय गोष्टी जाणवल्यात? तिकडे फुटवे आहेत? तिकडे फुटव्याची संख्या थोडी अजून कमी आहे. निघलेले नाहीत फुटवे. निघलेले नाहीत. हा, सुरुवात झाली आहे. आणि स्टंप मध्ये काय म्हणताय तुम्ही? विशेष नाही. स्टंप बघा, कुठल्या पण रोपाची स्टंप बघा, एकदम स्टंप मजबूत चांगली असं हिशोब आहे त्याचा. ओके. आता मला मगाशी तुम्ही बोलता थोडंसं दुसऱ्या गावातला पण एक विषय केला. तिकडं तुमचं म्हणणं काय आहे? तिकडं आता हळदी आगापासून हळदी आहे छाती बरोबर जवळपास. बर. पण अजून फुटव्यांची संख्या नाही तिथं. अच्छा, म्हणजे उंची वाढलेली आहे तिकडं, पण फुटवे नाही आहे. फुटवे नाही आहेत अजून. बर. आता अजून एक मला गोष्ट सांगा साहेब, तुम्ही या इकडं थोडंसं. यांचाच अजून हा जो प्लॉट आहे हळदीचा, याच्यामध्ये एक बोनस गोष्ट त्यांनी केली आहे आणि याचं सगळं क्रेडिट वैयक्तिक त्यांना जाते. दादा, मला तर चांगलं आठवते की तुम्ही हळद करताना सोयाबीनचा तुमचा काही विषय नव्हता. पूर्ण काही सुद्धा. आता ही स्टोरी काय आहे ती मला सांगा. सर, मी मल्टीप्लायरचे बरेच व्हिडिओ बघतो. धुळे, जालना या जिल्ह्यातले. मी पहिल्यापासून मल्टीप्लायर वापरतोय. तिकडला एक प्रयोग होता हळदीतला, डबल टोकाना सोयाबीन. तो प्रयोग मी बघून लक्षात करून घेतलेला आहे. भले माझी हळद एखादा क्विंटल कमी निघेल किंवा जास्त निघेल, पण हा प्रयोग मला सक्सेस करायचा होता. पुढच्या वर्षी माझं बघून बरेचसे शेतकरी वाढतील. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही हळद प्लस सोयाबीन केलाय. हा. आणि तुम्हाला खात्री आहे की याच्यामुळं बाकीचे शेतकरी पण हा प्रकार करणारच. बऱ्याच मित्रांच्या आमच्या हळदी आहेत, पण त्यांचा भोंड्यावरती सिंगल टोकाना आणि विथ दोन्ही बगडी हळद असं असतं. पण आपलं तसं नाही आहे. दोन्ही भोंड्यावर दोन्ही बगडी हळद म्हणजे 2 टोकाना. करेक्ट. झिगझॅग पद्धतीने. आणि दोन्ही बाजूला सोयाबीन. तुम्ही सोयाबीन बघू शकता. आता फुलकळी सोयाबीन आहे. पूर्ण प्लॉट असा आहे जवळपास. काळोखी कशी आहे? काळोखी विषय नाही, एकदम बेस्ट क्वालिटी. पहिली फवारणी आहे माझी आता सोयाबीनला पण पहिली फवारणी. मल्टीप्लायरची ह्याला हळदीला पण मल्टीप्लायरची पहिली फवारणी. ह्याचं मेन कारण शेतकरी मित्र सांगतो, कंटिन्युअस पाऊस, रानात चालताना येणं आणि ह्याच्या आधी असलेलं तण, ह्या सगळ्या कारणामुळं पहिल्या 2 महिन्यामध्ये त्यांना फवारणी घेणं शक्यच नाही आहे. आज 7 जुलैला पहिली फवारणी झालेली आहे आणि आज पण काही वेळापूर्वी तर पाऊस पण होता. तरी पण मला माहिती आहे की या फवारणीमध्ये, या प्लॉटमध्ये अजून पुन्हा फरक पडणार आहे. दादा, तुम्हाला मागच्या वेळेला तुम्ही हळद केला होता, बरोबर आहे? मागच्या 2 महिन्यामध्ये तो हळदीचा विषय मला चांगलं माहिती आहे. त्यावेळेला तुम्ही मल्टीप्लायर वापरलेलं नव्हतं. आत्ता तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगा
की त्यावेळेला हळदीचा केलेल्या प्लॉटमधला 2 महिन्याचा कालावधी आणि त्यावेळेला केलेली ट्रीटमेंट आणि ह्या वेळेला केलेला विषय, म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की त्यावेळेची 2 महिन्याची हळद तुम्हाला आठवते का? बरोबर आणि आहे. आत्ता इथं 2 महिन्याची जी हळद झालेली आहे तुमची विथ मल्टीप्लायर, तुम्हाला काय फरक जाणवते? ही हळद आणि सोयाबीन माझ्या डोक्याच्या पलीकडचा विषय आहे आत्ता सध्या म्हणलं तर. गेल्या वर्षीच्या प्लॉटमध्ये आणि ह्या वर्षीच्या प्लॉटमध्ये एक नंबर म्हणजे रिझल्ट आहे त्याचे. बघा प्रदीप दादा, मी पुन्हा सांगतोय की शेतकरी भाऊ तुमचा ऐकून वापरणार आहेत, कृपया मिसगाईड करू नका. नाही कसं आहे, जे आहे ते रिअल सांगायचं, त्यात काय म्हणजे विषय नाही. दुसरं मी याला काय वापरत पण नाही बऱ्यापैकी काही वापरत नाही. रासायनिकचं प्रमाण अगदी कमी आहे माझं ह्या वर्षी. ठीक आहे ना, आपण पण थोडंसं सजेस्ट करतो काय, पण आवश्यकतेनुसार वापरा. अति वापर रासायनिक खताचा करूच नका म्हणतोय. आता एकदम हळद 1 महिन्याची असताना मी बाळभर लावलेली आहे याला. फक्त एक पोटॅश, एक लिंबोळी पेन आणि एक DAP पहिला डोस टाकलेला आहे. त्याच्यावर आता अजून काही टाकलेलं नाही याला मी. व्हेरी गुड. चला, आता एक उद्या परवा दिवशी टाकायचं नियोजन आहे माझं. अच्छा. एक अमोनियम सल्फेट, एक 12-32-16, एक लिंबोळी पेंट, अजून एखादं कुठलं तर पोतं असं किंवा कॉम्बीचं एखादं प्रोडक्ट घेऊन परत काय 2 महिने काय करता येत नाही याला. सोयाबीन जोपर्यंत निघत नाही काही करता येत नाही याला. त्यामुळे जे काय करायचं आत्ताच करायचे. त्याची जी भूक भागवायची आहे खताची किंवा पिकाची आत्ताच करायचं. परत काय होणार नाही त्याला. 2 महिने त्याकडे बघणार नाही मी अजिबात. आता जो उद्या रासायनिक खताचा डोस टाकणार आहे तुम्ही, त्याच्यात मल्टीप्लायर वापरणार आहे का? वापरणार की एकरी 1 किलो मल्टीप्लायर वापरणार मी त्याच्यात. कंपल्सरी टाकणारच आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कुठलंही रासायनिक खत पण तुम्ही डायरेक्ट देणार नाहीये. नाही. धन्यवाद. आपण बरोबर अजून हा आता 2रा महिना आहे. आपण साधारणपणे 3 ते 3.5 महिन्यानं पुन्हा याची उंची किंवा आपला जो नियोजनाचा भाग आहे त्या पद्धतीनं आपण सोयाबीन निघताना आपण या गोष्टीचा थोडासा परत फॉलोअप घेऊन आपण त्यावेळेला व्हिडिओ करू. धन्यवाद दादा. थँक्यू सर.